कोपरगाव नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचा भव्य मेळावा पार पडला। या मेळाव्याला पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। शिवसेना संगमनेरचे आमदार अमोलजी खताळ आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सदाशिव लोखंडे प्रमुख निरीक्षक म्हणून उपस्थित होते। यावेळी जिल्हा प्रमुख नितीनजी अवताडे आणि महिला जिल्हा प्रमुख विमलताई पुंडे, शहर अध्यक्ष अक्षय जाधव, युवा सेना शहर अध्यक्ष सनी गायकवाड यांच्यासह इतर पदाधिकारी व इच्छुक उमेदवार उपस्थित होते। आमदार अमोल खताळ आणि सदाशिवजी लोखंडे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार खताळ म्हणाले की कोपरगावमध्ये आमचा महायुती म्हणून लढण्याचा प्रयत्न असेल, मात्र जर युती झाली नाही तर आम्ही स्वबळावरती निवडणूक लढू। शिवसेना पक्षाचे मुख्य नेते, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब, आमचे नेते खासदार श्रीकांतदादा शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार आज आदरणीय लोखंडे साहेब आम्ही शिवसेना कोपरगावची नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने एक बैठक आयोजित केली होती। त्यामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या भावना, पदाधिकाऱ्यांच्या भावना आम्ही समजून घेतल्या। आज निवडणूक लढण्यासंदर्भात महायुती म्हणून लढावं अशा वरिष्ठ पातळीवर सूचना आहेत, परंतु आमचे जिल्हा प्रमुख अवताडे साहेब यांनी त्या संदर्भातील महायुतीचे जे दोन्ही घटक पक्ष इथं आहेत त्यांच्याशी चर्चा केलेली आहे। त्यांच्याकडून जर प्रतिसाद आला सकारात्मक तर इथं महायुती म्हणून आम्ही पुढे चालतोय, अन्यथा शिवसेना पक्षाच्या वतीने आमच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुद्धा आमच्याकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे। नगरसेवकासाठी सुद्धा बरेच जण इच्छुक आहे। तो आमचा प्राथमिक सुरुवातीला प्रयत्न आहे का महायुती म्हणून पुढे जायची, परंतु त्यामध्ये सुद्धा आम्हाला आमची ताकद बघून सन्मानजनकपणे त्यामध्ये सन्मान मिळाला पाहिजे, ही आमची इथल्या शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची भूमिका आहे। आपण जर पाहिलं तर महायुतीचे जे दोन घटक पक्ष आहेत, तुमचे मित्र पक्ष भाजप आणि राष्ट्रवादी, या ठिकाणी दोन कारखानदार आहेत, आजी माजी आमदार आणि पारंपरिक लढत या ठिकाणी होतात। अशा परिस्थितीमध्ये शिवसेनेची काय भूमिका असेल? आमची भूमिका त्यांनी आम्हाला सन्मानजनकपणे बरोबर घेतलं तर आम्ही बरोबर राहू, त्यांनी घेतलं नाही तर मग आम्हाला सुद्धा वेगळा विचार करून जिल्हाध्यक्ष साहेब असेल किंवा लोखंडे साहेब असेल आणि इथल्या स्थानिक शिवसैनिकांच्या भावना समजून आम्हाला सुद्धा निवडणुकीला सामोरं जावं लागेल। साहेब, जसे आपण सांगताय की आपल्याकडे अनेक जण जे आहेत ते इच्छुक आहेत, तर प्रत्येक पार्टीमध्ये पण इच्छुक आहेत, आपल्याला वाटतं का की महायुती म्हणून बाकीचे पण जे मित्र पक्ष आहेत ते सामावून घेतील? निश्चित जर त्यांना महायुतीचा धर्म पाळायचा असेल तर ते निश्चित आम्हाला इथं एक लहाना भाऊ म्हणून आम्हाला विश्वासात घेतील याची आम्हाला खात्री आहे। कदाचित कसं निर्णय झालं तर आपली पूर्ण जी पॅनल निवडणुकीची तयारी असेल? निश्चित आमची तसं झालं नाही तर मी आता अध्यक्ष साहेबांनी यापूर्वीच प्रस्ताव दिलाय, त्यांना सांगितलं आज उद्या 2 दिवस तुम्ही वाट बघा, अन्यथा आपला जो आज मुलाखती सुद्धा आमच्या कार्यालयामध्ये झाल्या आहेत, इच्छुकांची संख्या सुद्धा मोठी आहे। त्यामुळे नगराध्यक्ष सह जे 30 जागा आणि नगराध्यक्ष 31 प्रत्येक ठिकाणी शिवसेना पक्षाच्या वतीने उमेदवार तयार आहेत आणि वेळेला गरज पडल्यास आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने इथं निवडणुकीला सामोरं जाणार। युती कोणाशी? भाजप की राष्ट्रवादी? नाही, आता दोन्ही आम्ही महायुती म्हणून करतो, तर महायुतीमध्ये दोन्ही पक्षांबरोबर चर्चा चालू आहे। महायुती म्हणून जर इथं निवडणूक होणार असेल किंवा जर उद्या इथं भाजप सेपरेट आणि राष्ट्रवादी सेपरेट लढणार असेल तर जो आम्हाला सन्मानजनकपणे पुढे घेऊन चालत त्यांच्याबरोबर युती करू, अन्यथा जर त्यांना दोघांनाही आमची भूमिका आम्हाला घेणार नसेल तर आमची सुद्धा भूमिका सेपरेट राहील। शिवसेना पक्षाच्या वतीने आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली कोपरगावमध्ये शिवसेनेची ताकद दाखवण्यासाठी आमचे शिवसैनिक कार्यकर्ते सक्षम आहेत। कोपरगाव शहर विकास शिवसेनेकडे प्लॅन नाही, आता विकासासंदर्भात तर सध्या आमची हीच भूमिका राहील, महायुती म्हणूनच जायची। महायुती होणार नसेल तर निश्चितच शिवसेना म्हणूनच आम्ही करू शकतो। विकासाच्या दृष्टीने जर बोलायचं म्हणाल तर आताच आमच्या जिल्हाध्यक्षांच्या पाठपुराव्यातून 2.5 कोटी रुपये कोपरगाव नगर परिषदेसाठी आणले आहेत आणि भविष्यामध्ये जिथं जिथं विकास नगरपालिका हद्दीत करण्याचा आहे तर नगर विकास खातं हे आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांकडे असल्यामुळं आणि शिंदे साहेबांची जी भूमिका महाराष्ट्राने बघितलेली, शिंदे साहेब निधी देताना अजिबात साहेबांचा हात कुठंच आखडता नसतो। त्यामुळे उद्या कोपरगाव शहराच्या विकासासाठी प्रलंबित विषय सोडण्यासाठी निश्चितच शिंदे साहेबांच्या माध्यमातून भरू स्वरूपाचा निधी भविष्यात आमच्या शिवसैनिकांच्या माध्यमातून इथे
जे आपली मीटिंग झाली साहेब त्यामध्ये काय सांगितलं की आपल्याकडे नगराध्यक्ष पदासाठी चेहरा नाही, आता चेहऱ्याचे आम्ही तर सांगितलंय सुरुवातीला आम्ही महायुती म्हणून प्रयत्न करतो, तुम्ही युती म्हणले, महायुती युती, आणि ते नाही झालं तर आम्ही शिवसेना म्हणून पुढे जातो. आणि त्यासाठी निश्चितच येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला आमचा नगराध्यक्ष पदाचा चेहरा सुद्धा जो आमच्या कोपरगावच्या शिवसैनिकांनी ठरवला आहे, एक शिवसैनिक म्हणूनच तो निश्चित पुढे येईल. या ठिकाणी शहरामध्ये पिण्याचा पाण्याचा विषय, रस्ते आहे आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा एक विषय. आता तुम्हाला पाणी, रस्ते, आरोग्य आणि शिक्षण या 3 गोष्टीचा आहे. आणि नगर विकास खात्यात आणि महायुतीचा एक घटक पक्ष म्हणून आम्ही महायुतीला प्राधान्य देतो. आणि सर्वांनी विकासासाठी सर्वांनी विजन असणारे व्यक्ती जर आपल्याला दिलं नेता तर मला वाटते अनेक वर्ष कोपरगावचा विकासापासून वंचित राहिलेला भाग ते पूर्ण करण्याची भूमिका महायुतीचा एक घटक पक्ष म्हणून आम्ही प्रयत्न करणार आहे आणि युती व्हावं म्हणून प्रयत्न करणार. त्यामध्ये जर सन्मानपूर्वक मिळाले नाही तर शिवसेना सोबळावं या ठिकाणी निवडणूक लढून जनतेमध्ये जे सर्वसाधारण लोकांना शिंदे साहेबांचा विजन, सर्वसाधारण चेहरा, लाडक्या बहिणी असेल, शेतकरी असेल, शेतमजूर असेल, सर्वांना न्याय देण्याची भूमिका शिंदे साहेबांची असल्यामुळे मतदारांचा कल देखील हे शिंदे साहेब. पण ह्या ठिकाणी आम्ही युतीला प्राधान्य देऊ. बाकी जर नाही झाली तर शिवसेना सर्व जागा लढून या ठिकाणी एक पक्षाचं काम वाढून या ठिकाणी लोकांना आणि विजन देण्याचे प्रयत्न आम्ही करतो. कोपराव नगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भामध्ये आमच्या शिवसेना पक्षाचे सन्माननीय आमदार अमोलजी खताळ साहेब या ठिकाणी शिंदे साहेबांच्या सूचनेवरनं या शिवसैनिकांचे मत आजमावण्यासाठी आणि इथला आढावा घेण्यासाठी या ठिकाणी आलेले होते. त्याचप्रमाणे माजी खासदार म्हणजे शिवसेनेचे आदरणीय नेते सदाशिवराव लोखंडे साहेब हे देखील या ठिकाणी आलेले आहेत. आमची गेल्या 1 महिन्यापासून कोपराव नगरपालिके संदर्भामध्ये निवडणुकीची पूर्ण तयारी आमच्या शिवसैनिकांनी केलेली आहे. वरतून आम्हाला देशामध्ये एनडीएचं सरकार आहे, त्यामध्ये 5 घटक पक्ष आहेत. राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे, त्यामध्ये सर्व एकत्र आहेत. आणि म्हणून वरतून सूचना आहे की पहिले प्राधान्य हे महायुतीला दिलं पाहिजे. परंतु या कोपराव तालुक्यामध्ये जर परिस्थिती पाहिली तर आपण जवळपास सर्वच पक्ष वेगवेगळे लढण्याच्या तयारीत आहेत. आणि म्हणून आम्ही देखील शिवसेनेची पूर्णपणे स्वतंत्र लढण्याची तयारी पूर्ण केलेली आहे. आम्ही या निवडणुकीला, कोपराव नगरपालिकेच्या निवडणुकीला विकासाच्या मुद्द्यावरती पुढे जाणार आहे. कारण या कोपराव नगरपालिकेची 131 कोटी रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना आहे, ती मुळात शिंदे साहेबांनीच मंजूर केलेली आहे. आणि म्हणून ती आता पूर्णत्वास आहे. त्याप्रमाणे बाकीचे खासदार सदाशिव लोखंडे साहेबांनी या शहरामध्ये अनेक विकासाची कामं केलेली आहेत. योग भवन असेल, अनेक ठिकाणी खेळण्याची पाळणे असतील, अनेक ठिकाणी रस्ते असतील, लाईट असेल, सीसीटीव्ही असेल, हे सगळे कामं हे खासदार म्हणून शिवसेनेच्या माध्यमातून लोखंडे साहेबांनी केलेले आहे. आणि आता देखील आमचं पूर्ण विजन हे विकासाच्या रोल मॉडेल हे कोपराव शहराचं करण्याचा आमचा मनोदय आहे. आमचं जाहीर आव्हान आहे कोपरावकरांना की आम्ही स्वतंत्र लढल्यानंतर आम्हाला संधी मिळाली, शिवसेनेला संधी मिळाली, तर या कोपराव शहराचा चेहरा मोहरा बदलवण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. एवढंच मी कोपराव नगरपालिकेत नगरवासियांना सांगू शकतो. प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार, कोपरगाव.